Hi friends, so in this video we are going to learn about the mechanical properties of fluid. ओके, तर फ्लूइड म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. या ठिकाणी मी फ्लूइडची डेफिनेशन लिहून ठेवलेली आहे ऑलरेडी. फ्लूइड इज ए सबस्टन्स दॅट कॅन फ्लो. जे सबस्टन्स वाहत असतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात, अशा सबस्टन्सला आपण या ठिकाणी काय म्हणणार? फ्लूइड म्हणणार. मग या ठिकाणी फ्लूइडमध्ये काय काय येतात? तर एक्झाम्पलमध्ये मी घेऊ शकतो गॅस, लिक्विड किंवा जे तुमचा प्लाझ्मा असतो तो प्लाझ्मा पण या ठिकाणी काय आहे? लिक्विड सॉरी फ्लूइडमध्ये येत असतो. त्याचबरोबर एक अनदर आपल्याकडे सबस्टन्स आहे, तो म्हणजे मेल्टिंग किंवा मोल्टन लावा. आता हे जे मोल्टन लावा आहे म्हणजे वितळा जो काय तुमचा लावा असतो त्यालाही तुम्ही काय म्हणू शकता? फ्लूइड म्हणता, कारण की इट इज एबल टू फ्लो. सो दॅट्स वाय इट इज ए फ्लूइड. मग आता हे फ्लूइड जास्त काय असं एक्सप्लेन करायची गरज नाही, कारण की आपल्याला 8, 9, 10मध्ये ऑलरेडी फ्लूइडबद्दल बरंचसं तुम्हाला माहीत झालेलं आहे. यामध्ये काही याच्या प्रॉपर्टी आहेत. म्हणजे आयडियल फ्लूइड कशाला म्हणायचं? आयडियल फ्लूइड जे आपण ओळखतो म्हणजे आपलं माहीत आहे की एखादा सबस्टन्स आहे, त्या सबस्टन्सच्या प्रॉपर्टी आपण त्याला आयडेंटिफाय करत असतो. तर मग या ठिकाणी पण आयडियल फ्लूइड कशाला म्हणायचं? तर तो आयडियल फ्लूइड आपल्याला माहीत राहण्यासाठी त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. तर आयडियल फ्लूइडच्या ज्या प्रॉपर्टी आपण ते बघणार आहोत. आयडियल फ्लूइड हॅज प्रॉपर्टीज. आता आयडियल फ्लूइडच्या प्रॉपर्टी कोणकोणत्या आहेत? तर पहिली प्रॉपर्टी अशी आहे की इट इज ए इनकॉम्प्रेसिबल. आयडियल फ्लूइड तुम्ही कशाला म्हणणार आहात या ठिकाणी? जे इनकॉम्प्रेसिबल आहे तुम्ही त्याला काय म्हणायचं आहे? आयडियल फ्लूइड. इट इज इनकॉम्प्रेसिबल. ओके. आता इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय? तर याची डेन्सिटी जी आहे ती काय असणार आहे? सेम असणार आहे किंवा कॉन्स्टंट डेन्सिटी असणार आहे. अशा सबस्टन्सला आपण काय म्हणत असतो? इनकॉम्प्रेसिबल म्हणत असतो. ओके. त्यानंतर आपण जर याची सेकंड प्रॉपर्टी पाहिली तर दे आर और इट इज ए नॉन व्हिस्कस. इट इज ए नॉन व्हिस्कस. आता नॉन व्हिस्कस म्हणजे काय? तर फ्लूइड आहे. आता फ्लूइडमध्ये काय असणार? अशा या ठिकाणी नंबर ऑफ मॉलिक्यूल्स असणार, आणि ज्यावेळेस हे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स असे मूव्ह होतात, वेन दीज मॉलिक्यूल्स मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, सो देर इज अ नो इंटरनल फ्रिक्शन. यांच्यामध्ये काय राहत नाही? इथं इंटरनल फ्रिक्शन राहत नाही, त्यामुळे आपण त्याला काय म्हणणार? नॉन व्हिस्कस म्हणणार. सो देर इज अ नो इंटरनल फ्रिक्शन. देर इज अ नो इंटरनल फ्रिक्शन. ओके. त्यानंतर देअर फ्लो इज स्टेडी. यांचा जो फ्लो असतो तो काय असणार आहे? स्टेडी असतो. सो इट्स फ्लो इज अ स्टेडी. आता स्टेडी फ्लो आहे म्हणजे काय? की याची जी वेलॉसिटी आहे, फ्लोची जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी काय असणार? कॉन्स्टंट असणार. सो फ्लो वेलॉसिटी विल कॉन्स्टंट. फ्लो वेलॉसिटी इज कॉन्स्टंट. फ्लो वेलॉसिटी या ठिकाणी काय असणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे किंवा राहत असते. ओके. आता यामध्ये लास्ट याची जी प्रॉपर्टी आहे ती लास्ट प्रॉपर्टी आहे इट इज ए इरोटेशनल. इट इज ए इरोटेशनल. आता इरोटेशनल म्हणजे काय? तर यांचा जे फ्लो आहे तो एकदम स्मूथ फ्लो असतो. इट्स फ्लो इज स्मूथ. एकदम स्मूथ त्याचा फ्लो होत असतो. अशाला आपण काय म्हणणार? इरोटेशनल. म्हणजे इथं इरोटेशनल म्हणजे काय? की आता फ्लो होत आहे आणि ॲक्च्युली असा या ठिकाणी भोवरा होणार नाही, किंवा जे वॉटर आहे ते वॉटर असं सर्क्युलर फॉर्ममध्ये मूव्ह होणार नाही. दॅट इज कॉल्ड एज द इरोटेशनल. फक्त या ठिकाणी काय आहे? जे वॉटर आहे ते काय होते? असं मस्तपैकी स्टेडी फ्लो सरळ सरळ जात असते. तर त्यानंतर आपण जर पाहिलं आता इथं एक सर्वात महत्त्वाचा एक पॉईंट आहे की जे फ्लूइड असतात हे फ्लूइड इट कॅन नॉट अपोज द शेअर स्ट्रेस. जे काही आता एखादं स्टेडी स्टेटमध्ये आहे किंवा स्टॅटिक इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये आपलं जे फ्लूइड आहे हे फ्लूइड या ठिकाणी शेअरिंग स्ट्रेसला काय करणार नाही? अपोज करणार नाही. इट कॅन अपोज द शेअरिंग स्ट्रेस. सो
फ्लूडची प्रॉपर्टीज आहे. आणि हे लक्षात घ्या, ज्यावेळेस हे फ्लूड, मी इथे एक सेंटेन्स लिहितो, हे सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे. फ्लूड कॅन नॉट अपोज ए shear stress when in static equilibrium. आता लक्षात घ्या, या ठिकाणी हे जे सेंटेन्स लिहिलं आहे ते सर्वात महत्त्वाचं, अपोज ए शेअरिंग स्ट्रेस. आता शेअरिंग स्ट्रेस म्हणजे नेमकं काय, तर आपण लास्ट इयरला म्हणजे 11th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे शेअर स्ट्रेस. आता स्ट्रेस इज नथिंग बट द प्रेशर. आता शेअर जेव्हा स्ट्रम येते त्यावेळेस तिथे काय असणार, टँजेन्शियल तुमचा फोर्स असणार. टँजेन्शियल फोर्स. ओके, टँजेन्शियल फोर्स पर युनिट एरिया, ही आपल्याकडे याची डेफिनेशन असते. ओके, मग तर या टँजेन्शियल फोर्सला म्हणा किंवा शेअर स्ट्रेसला या ठिकाणी काय करणार नाही, अपोज करणार नाही. आणि हे अपोज न केल्यामुळे याच्यामध्ये काही तुम्हाला प्रॉपर्टीज दिसतात. कोणत्या प्रॉपर्टीज यामध्ये असणार आहेत? सो प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड, प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड. आता हे जी प्रॉपर्टी आपण पाहिल्या होत्या ते आयडियल फ्लूइडच्या प्रॉपर्टी. आपण इथं आता काही म्हणजे फक्त प्रॉपर्टीच्या फ्लूइडच्या काही प्रॉपर्टीज आहेत. त्यामध्ये पहिली जी प्रॉपर्टी आहे ती असणार आहे, दे डू नॉट अपोज द डिफॉर्मेशन. आता या ठिकाणी डिफॉर्मेशन ते अपोज करू शकत नाहीत. सो दे डू नॉट अपोज deformation. They do not oppose deformation. They get permanent permanently deformed. याचा अर्थ असा आहे की जे काही बॉडी आहे, जो काही सबस्टन्स आहे, त्या सबस्टन्सचा आपण फोर्स अप्लाय केला. आता हा एक फॉर एक्झाम्पल आपल्याकडे सबस्टन्स आहे आणि या सबस्टन्स आपण ज्या ठिकाणी काय केला असेल, फोर्स अप्लाय केला असेल, एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला. आणि यामुळे जो काही चेंज झालेला आहे, या शेपमध्ये जो काही चेंज होतो तो शेपमध्ये झालेला जो चेंज आहे तो काय असणार, परमनंट असणार. म्हणजे इथं परमनंटली डिफॉर्मेशन होणार. याचे जे काही डायमेन्शन असतील हे डायमेन्शन काय दिलं, परमनंटली चेंज होतील. याच्यामध्ये पुन्हा म्हणजे रिगेन इट्स ओरिजिनल शेप साईजला येणार नाही, किंवा जी पोझिशन आहे त्या पोझिशनला ते येणार नाही. त्यामुळं या ठिकाणी जे फ्लूइड असतात ते फ्लूइड काय त्या ठिकाणी परमनंटली डिफॉर्म होत असतात. त्यानंतर याची सेकंड जी प्रॉपर्टी आहे फ्लूइडची, दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो ऑर एबल टू फ्लो. आपण असे म्हणू शकतो एबल टू फ्लो म्हणा किंवा ॲबिलिटी टू फ्लो. हे काय करतात, वाहू शकतात. आता या ठिकाणी तिसरी जी प्रॉपर्टी आहे ती तिसरी आहे, आपण जर एखाद्या कंटेनरमध्ये, आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे डिफरंट शेपचे असे कंटेनर आहेत. फॉर एक्झाम्पल हा असा एक आहे, या ठिकाणी आपली टेस्ट ट्यूब तसा एक आहे. त्यानंतर हा असा एक कोनिकल फ्लास्क आहे या ठिकाणी, असा या शेपमध्ये किंवा या शेपमध्ये तुम्हाला असा भेटला. तर तुम्ही बघा आता अशा प्रकारच्या शेपमध्ये जर फ्लूइड टाकलं तर जसा पद्धतीने या ठिकाणी कंटेनरचा शेप असेल तसा ते या ठिकाणी फ्लूइड काय करतात, ॲक्वायर करत असतात. तर मग इथं आपण अशी प्रॉपर्टी लिहू शकतो, फ्लूइड हॅव ॲबिलिटी
to take the shape of the container, to take the shape of the कंटेनर. जसा कंटेनरचा शेप असणार त्याच शेपसारखं या ठिकाणी लिक्विड काय करणार, शेप ॲक्वायर करणार किंवा घेणार. तर अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी फ्लूइडची जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती स्टडी केलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण नेक्स्ट बघणार आहोत, म्हणजे एक पॉईंट आहे फक्त, त्याला नाव दिलेलं आहे. आपला नेक्स्ट जो पॉईंट आहे त्याचं नाव आहे फ्लुइड्स ॲट रेस्ट. फ्लूइड ॲट रेस्ट. आता ज्यावेळेस फ्लूइड रेस्टमध्ये येतं म्हणजे या ठिकाणी फ्लूइड मूव्ह होत नाही आहे किंवा फ्लूइडमध्ये कोणत्याही प्रकारचा फ्लो होत नाही आहे, अशा फ्लूइडला आपण काय म्हणणार, फ्लुइड्स ॲट रेस्ट. आणि ज्यावेळेस आपण फ्लूइड ॲट रेस्टची स्टडी करतो, रेस्टमधल्या फ्लूइडची आपण स्टडी करतो, त्याला आपण म्हणलेलं आहे हायड्रोस्टॅटिक्स. तर आपण या ठिकाणी मग हायड्रोस्टॅटिकची डेफिनेशन जी आहे ती डेफिनेशन या ठिकाणी पहिली लिहून घेणार आहोत. द ब्रँच ऑफ फिजिक्स, the branch of physics which deals with the properties of fluid, properties of fluids at rest is called हायड्रोस्टॅटिक्स. ओके. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यावेळेस आपण फक्त फ्लूइड ॲट रेस्टमध्ये असतात ते जेव्हा स्टडी करतो, त्या प्रॉपर्टीच्या आपण जेव्हा स्टडी करतो त्याला आपण काय म्हणणार, हायड्रोस्टॅटिक्स असं म्हणणार. मग आता या हायड्रोस्टॅटिकमध्ये काही आपल्याला पॉईंट्स आहेत ते स्टडी करायचे आहेत. तर यामधला पहिला जो तुमचा पॉईंट आहे तो आहे या ठिकाणी प्रेशर. ओके. तर हेडिंग टाका प्रेशर. तर प्रेशरला या ठिकाणी आपण कसं डिफाईन करणार, तर आता एखादा फॉर एक्झाम्पल माझ्याकडं फ्लूइड आहे आणि त्या फ्लूइडला मी काय केलं, एका कंटेनरमध्ये घेतलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे हे कंटेनर आहे. नाव वी हॅव ए कंटेनर लाईक दिस. इन दिस कंटेनर हिअर वी फिल द लिक्विड. नाव दिस इज अ लिक्विड और ऑल्सो कॉल्ड ॲज द फ्लूइड. तुम्ही याला काय म्हणू शकता बेटा, फ्लूइड पण म्हणू शकता. हे फ्लूइड आहे. ओके. आता देर इज अ कॉन्टॅक्ट बिटवीन फ्लूइड अँड द सरफेस ऑफ द कंटेनर. हे जे काय तुम्हाला वॉल दिसत आहे, वॉल सरफेस आणि हे लिक्विड किंवा फ्लूइड या दोघांमध्ये काय या ठिकाणी कॉन्टॅक्ट होत आहे. आणि कॉन्टॅक्ट होत असल्यामुळं या ठिकाणी हे जे लिक्विड आहे हे लिक्विड काय करणार, याच्यावर फोर्स एक्झर्ट करणार किंवा एक प्रकारचं प्रेशर ज्याला म्हणतो आपण ते प्रेशर एक्झर्ट करणार. सो दिस लिक्विड एक्झर्ट्स ए प्रेशर ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर अँड ऑल्सो द बॉटम ऑफ द कंटेनर. आता हे जे काही बॉटम आहे, बेस जो आहे या कंटेनरचा, याच्यावरही या ठिकाणी काय करते, लिक्विड जे आहे ते प्रेशर एक्झर्ट करत असते. मग एक तर बेसवर केलेलं आहे आणि जे काही तुमच्या व्हर्टिकल सरफेस आहे या व्हर्टिकल सरफेस, मग याला व्हर्टिकल सरफेस म्हणूया आपण, आणि हे तुमचा जो आहे तो हॉरिझॉन्टल सरफेस आहे किंवा हा बॉटम आहे, याच्यावर या लिक्विडनं किंवा या फ्लूइडनं या ठिकाणी प्रेशर एक्झर्ट केलेलं आहे. तर याची जी डेफिनेशन आहे किंवा पॉईंट आहे तोही आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. हे बघा ना, इथं आपण नॉर्मल म्हणा, कारण की हे जी काही फोर्स आहे हा काय असणार या ठिकाणी परपेंडिक्युलरली असणार आहे टू द सरफेस. तर इथं आपण डेफिनेशन अशी लिहिणार आहोत, द नॉर्मल फोर्स F
exerts by a fluid at rest per unit surface area ए. आता या ठिकाणी जो सरफेस एरिया आहे तो आपण डिनोट केलेला आहे ए न ऑफ कॉन्टॅक्ट, ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. आता फॉर एक्झाम्पल हे व्हर्टिकल सरफेस आहे, या व्हर्टिकल सरफेसचा एवढा हा एरिया आहे, युनिट एरिया जो आहे, या युनिट एरियावर जो एक्झर्ट झालेला फोर्स आहे त्या फोर्समुळं जे प्रेशर या ठिकाणी एक्झर्ट होत आहे ते प्रेशर या ठिकाणी आपण काउंट करणार आहोत. सो नॉर्मल फोर्स एक्झर्ट बाय ए फ्लूड, या फ्लूडनं काय केलं आहे, नॉर्मल फोर्स एक्झर्ट केलेला आहे कशावर, या सरफेस युनिट सरफेस एरियावर ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉल्ड द प्रेशर. यालाच आपण काय म्हणायचं मग, प्रेशर इज कॉल्ड प्रेशर P ऑफ द फ्लूड ओके. आता याची डेफिनेशन काय तयार झालेली आहे, प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स पर युनिट एरिया. बरं, आता जर आपण पाहिलं इथं तर जसं लिक्विडनं काय केलेलं आहे किंवा फ्लुइडनं या ठिकाणी या सरफेसवर फोर्स एक्झर्ट केला, तर हा जो सरफेस आहे तो सरफेस पण काय करणार, या लिक्विडवर फोर्स एक्झर्ट करणार. म्हणजे असं या दोन्ही डायरेक्शनला अपवर्ड आणि डाऊन डायरेक्शन तुम्हाला या ठिकाणी काय दिसणार आहे, फोर्स दिसणार आहे. मग तसं या ठिकाणी पण असेल, जर लिक्विडनं या ठिकाणी या सरफेसवर फोर्स एक्झर्ट केला असेल तर हा जो इकडला जो व्हर्टिकल सरफेस आहे तो पण काय करणार या ठिकाणी याच्यावर फोर्स एक्झर्ट करण्याचं काम करणार. तर असं आपण म्हणू शकतो की इथं जे आहे फ्लुइडनं काय केलं, व्हर्टिकल सरफेस ऑफ फोर्स एक्झर्ट केलेला आहे आणि या ठिकाणी हॉरिझॉन्टल सरफेस ऑफ फोर्स एक्झर्ट केलेला आहे. आणि यावरून आता इथं आपल्याकडे जे काही फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यावरून जे SI युनिट आहे, द SI युनिट ऑफ प्रेशर, द SI युनिट ऑफ प्रेशर, SI युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता यालाच आपण याचं अनदर जे आहे युनिट SI युनिट जे आपण म्हणतो त्याला आपण ऑरमध्ये घेऊयात, ते आहे पास्कल. ओके, आणि इट इज डिनोटेड बाय PA. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर SI युनिट मी काढून दाखवलेलं आहे. याचबरोबर आपण याचे डायमेन्शन जे असतात हे डायमेन्शन्स पण लिहू शकतो. द डायमेन्शन्स ऑफ प्रेशर इज द डायमेन्शन ऑफ प्रेशर इज. आता डायमेन्शन इथं आपण काढण्यासाठी काय करायला लागेल, फोर्स आणि एरियाची डायमेन्शन आपल्याला माहीत पाहिजे. मग फोर्सची डायमेन्शन या ठिकाणी काय असणार आहे, यम. फोर्सची डायमेन्शन M1 L1 T-2 आणि या ठिकाणी एरिया म्हणजे काय असणार, मीटर स्क्वेअर, म्हणजेच लेंथ आहे, लेंथचा इथं 2 असेल. हा लेंथचा वर 2 गेला तर तुम्हाला इथं M1 L-1 T-2 असं तुम्हाला ठिकाणी जे काही डायमेन्शन असतील या डायमेन्शन मिळून जातील. बरं, आता हे झालेलं आहे आपल्याला, म्हणजे आपलं हे जनरली आपल्याला एक्झाममध्ये विचारू शकतात. हे 2 पण आपल्या ठिकाणी काढलेले आहेत. पण अनादर असे काही कॉमन याचे युनिट असतात. हे कॉमन युनिट ऑफ मेजरिंग द प्रेशर ऑफ गॅसला मेजर करण्यासाठी आपल्याकडे एक अनादर युनिट आहे, ते म्हणजे बार किंवा टॉर. तर मी या ठिकाणी 1 बार इज इक्वल्स टू किती पास्कल असते हे आपण बघणार आहोत. तर 1 बार, तर सर्वात पहिले आपण इथे कसा पॉईंट लिहूयात, तो पॉईंट काय असणार आहे, द युनिट ऑफ मेजरिंग प्रेशर ऑफ गॅस आर बार
and torr and torr. ओके, तर 1 बार इज इक्वल्स टू 10 to the power 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे या ठिकाणी आपण घेत असतो. आता इथं अनादर एक आहे 1 हेक्टोपास्कल. 1 हेक्टापास्कल इज इक्वल्स टू, हेक्टा मीन्स 100, सो 100 पास्कल. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वेगवेगळे काही इथं युनिट्स वापरून किंवा कॉमन युनिट जे असतात ते यूज करून या ठिकाणी प्रेशरला मेजर करू शकतो किंवा प्रेशरला आपण मेजर करत असतो. ओके, आता प्रश्न सर्वात मोठा हे आहे की प्रेशर ही कोणती क्वांटिटी आहे. सो प्रेशर इज अ स्केलार क्वांटिटी. इट इज ए प्रेशर is a scalar quantity. It is a very important point. It is a scalar quantity. मग याला फक्त काय असणार, मॅग्निट्यूड असणार. याच्या आपल्या डायरेक्शनशी काय घेणं देणं नाही आहे, हे आपण या ठिकाणी स्टडी केलेलं आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढचा जो नेक्स्ट पॉईंट आहे तोही खूप इम्पॉर्टंट आहे. इथं आपण तोही स्टडी करून घेणार आहोत. तर नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत तो म्हणजे pressure due to the liquid column. Pressure due to the liquid column. तर यासाठी आपण इथं एक कंटेनर घेणार आहोत. नाव दिस इज आवर कंटेनर. In this container here we fill the fluid of density rho. हे फ्लुइड आहे आणि या फ्लुइडची डेन्सिटी जी आहे ती या ठिकाणी आपण कन्सिडर केलेली आहे रो. ओके, अँड दिस इज द सरफेस. Below the surface there is a fluid, there is a water, and above the surface there is a air. And now here we consider the liquid column. आता लिक्विड कॉलम म्हणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याच लिक्विडमध्ये एक कॉलम तयार करायचा आहे. कन्सिडर केलेला आहे, हा इमॅजिनरी कॉलम आहे, ॲक्च्युली नाही आहे. फक्त मी इथं काय करतो आहोत, या ठिकाणी हा इमॅजिनरी जो कॉलम आहे हा इमॅजिनरी कॉलम कन्सिडर केलेला आहे आणि इथं आपण हा ड्रॉ केला. ओके, नाव द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द कॉलम इज ए. याचा जो काही क्रॉस सेक्शन एरिया आहे तो ए असणार. याचा जो एरिया आहे, क्रॉस सेक्शन एरिया आपण इथं काय घेतलेला आहे, ए कन्सिडर केला. आणि इथं तुम्ही असं लिहू शकता ए. आणि याची जी हाईट आहे, याची हाईट असणार आहे एच. ओके, तर सगळं आपण कन्सिडरेशन घेतलेलं आहे. काय केलं, पहिल्यांदा एक कंटेनर घेतलं. या कंटेनरमध्ये लिक्विड आहे त्याची डेन्सिटी जी आहे ती रो ही डेन्सिटी आहे. त्यानंतर इथं आपण कन्सिडर केला, नाव कन्सिडर द लिक्विड कॉलम ऑफ क्रॉस सेक्शन एरिया इज ए अँड हाईट इज एच. तर हे जे काय तुमचं कन्सिडरेशन आहे ते आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. हे पॉईंट आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. कोणकोणते पॉईंट आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. सो नाव a vessel is filled with a liquid of density liquid with a density of the fluid
बी रू. ओके. नाव आता आपण इथे असं काय करणार आहोत, हे जे काही तुमचा लिक्विड कॉलम आहे आणि या लिक्विड कॉलमनं जे काही या बॉटमवर किंवा इथे जे काही प्रेशर क्रिएट केलेलं आहे हे प्रेशर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणजे या इमॅजिनरी सिलेंडरनं जे काही तुमच्या बॉटमवर कंटेनरच्या किंवा या लिक्विडच्या मध्ये जे काही प्रेशर आहे हे प्रेशर क्रिएट केलेलं प्रेशर आपण काय करणार या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहोत. तर त्यासाठी इथं एक कन्सिडर घ्यायला लागेल आपल्याला. लेट अस कॅल्क्युलेट द प्रेशर exerted by an imaginary liquid column of cross section area A and height BH. ओके. तर हे आपण या ठिकाणी काय केलं आहे, कन्सिडरेशन केलेलं आहे. आता या ठिकाणी या लिक्विड कॉलममुळं किंवा जो हा आपण सिलेंडर घेतला होता त्या सिलेंडरमुळे जे काही वेट एक्झर्ट होत आहे ते वेट आपल्या ठिकाणी फाउंड करणार आहोत किंवा जे प्रेशर फोर्स आहे तो फोर्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर द लिक्विड कॉलम एक्झर्ट्स ए फोर्स. ॲक्च्युली त्या लिक्विड कॉलमने किती फोर्स एक्झर्ट केला असेल हे आपण या ठिकाणी बघूयात. सो आता याचं जे मास आहे ते मास आपण ते पण कन्सिडर करणार आहोत. स्मॉल एम जी इथं आपण कन्सिडर करणार, दॅट इज अ मास ऑफ दॅट लिक्विड कॉलम. सो द लिक्विड कॉलम exerts force F is equals to mg. सो mg इतका आपण या ठिकाणी काय केलं आहे, फोर्स. ॲक्च्युली आता mg म्हणजे काय असणार आहे, वेट असेल. mg इज नथिंग बट द वेट ऑफ लिक्विड कॉलम on the bottom of the cylinder. बघा या ठिकाणी मी काय केलं होतं, हा एक कंटेनर घेतलेला आहे आणि या कंटेनरमध्ये आपल्याकडे कोण आहे, लिक्विड कॉलम आहे. आणि या लिक्विड कॉलमचं जे काही इथं आता स्मॉल यम मास जे काय असेल ते मास यम याचा आपण कन्सिडर केलं आहे. आणि याचं जे वेट आहे आता हे वेट काय होणार, डाऊनवर्ड डिरेक्शनला एक्झर्ट होणार अँड दॅट वेट इज द एम जी. मग ही जी काय बॉटम आहे या बॉटमवर इथे काय होणार, वेट एम जी एक्झर्ट होणार. ओके बरं. आता मग या वेटमुळे जे काही प्रेशर एक्झर्ट होत आहे हे प्रेशर आपण या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत. बॉटमवर तर या ठिकाणी वेट आपण फाइंड आउट केलंच आहे. वेट इज नथिंग बट द फोर्स. मग मला इथं आता काढायचं आहे प्रेशर जे काही लिक्विड कॉलममुळे एक्झर्ट होतं ऑन दी बॉटम ते आपण या ठिकाणी फाइंड आउट करूया. सो देअर फोर द प्रेशर P exerts by
the liquid by the liquid column on the bottom of the cylinder म्हणा किंवा कंटेनर ऑन दी कंटेनर म्हणा किंवा सिलेंडर म्हणा जे आपण या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे तो. तर मग फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला काय सॉरी प्रेशरचा फॉर्म्युला प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. ओके, आता या ठिकाणी जो तुमचा फोर्स जो आहे तो फोर्स आपण इथं काय घेतला आहे एम इंटू जी अपॉन ए. आता मला सांगा या ठिकाणी जे तुमचं मास आहे हे मास आपण त्या लिक्विडचं मास कन्सिडर केलेलं आहे. मग त्या लिक्विडचं मास तुम्हाला फाइंड आउट करायचं तर आपल्याला काढता येईल का? तसं नाही काढता येणार. पण आपल्याला इतकं माहीत आहे की या ठिकाणी मी एक हाईट पकडलेली आहे एच आणि याचं जे काही क्रॉस सेक्शन एरिया आहे तो काय या ठिकाणी ए आहे. मग यावरून आपण या सिलेंडरचं हे जे काही लिक्विड कॉलम आहे याचा आपण वॉल्यूम फाइंड आउट करू शकतो. आणि वॉल्यूमसोबतच याची जी डेन्सिटी आहे या लिक्विडची डेन्सिटी किंवा वॉटर डेन्सिटी आपण जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळून जाईल ठिकाणी मास ऑफ दॅट लिक्विड मिळून जाईल किंवा लिक्विड ऑफ द कॉलम तुम्हाला भेटून जाईल. तर आपण इथं पहिल्यांदा मास फाइंड आउट करूया. सो नाव स्मॉल एम इज इक्वल्स टू वॉल्यूम इंटू डेन्सिटी. आता वॉल्यूम काय असतं या ठिकाणी वॉल्यूम जे आहे ते एरिया इंटू हाईट एच इंटू रो. सो पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. मग इथं मी पुटअप केलं तर मला काय भेटणार पी इज इक्वल्स टू एमच्या ऐवजी ए एच रो अपॉन ए. आता इथं असं करा की इंटू जी राहिला इंटू जी. या ठिकाणी हा जो ए आहे हा ए जर आपण कॅन्सल केला सो हिअर वी गेट पी इज इक्वल्स टू एच रो जी. सो धिस इज द प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम. हे जे काही तुमचं लिक्विड कॉलम आहे या लिक्विड कॉलमवर जो काही प्रेशर एक्झर्ट झालं आहे हे प्रेशर तुम्हाला या ठिकाणी भेटलेलं आहे. आणि हे जे प्रेशर आहे ते काय कुठं असणार बेटा बिलो द लिक्विड सरफेस असणार. फॉर एक्झाम्पल आता हे तर आपलं लिक्विड सरफेस आहे या लिक्विड सरफेसच्या काय असेल हे खाली असेल. खाली असलं जे तुमचं प्रेशर आहे हे प्रेशर काय असणार लक्षात ठेवा इथं बिलो द लिक्विड सरफेस जे प्रेशर आहे ते रो जी एच हे तुम्हाला लक्षात ठेवायचं किंवा एच रो जी हे तुम्हाला या ठिकाणी प्रेशर जे आहे ते प्रेशर मिळत असते. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हा जो पॉईंट आहे तो स्टडी केलेला आहे. याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ॲटमॉस्फिरिक प्रेशर. सो ॲटमॉस्फिरिक प्रेशर वी विल learn in our next video. So thank you very much. So if you have any doubt you can call me and ask your doubts. Okay, thank you very much.